नमस्कार मित्रांनो, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट हे समोर आला आहे। 8व्या वेतन आयोगाबाबत सरकार आता ऍक्टिव्ह मोड मध्ये आले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचं मत थेट आयोगापर्यंत पोहोचणार। होय मित्रांनो, 8व्या वेतन आयोगासाठी सरकारने अधिकृत वेबसाईट म्हणजेच 8cpc.government.in ही लॉन्च केली आहे। या वेबसाईटच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांकडून थेट सूचना आणि अभिप्राय घेतले जाणार आहेत। आयोगाने तब्बल 18 प्रश्नांची प्रश्नावली तयार केली आहे। या प्रश्नावलीमध्ये सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, मंत्रालय व विभाग, त्याचा न्यायिक अधिकारी आणि कर्मचारी संघटना यांना आपले मत नोंदवण्याची संधी दिली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फीडबॅक फक्त आणि फक्त माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवरच स्वीकारला जाणार आहे। ईमेल, पेपर किंवा PDF द्वारे पाठवलेल्या सूचना या स्वीकारल्या जाणार नाहीयेत। ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक असणार आहे। कर्मचाऱ्यांना सूचना देण्यासाठी 16 मार्च पर्यंतची अंतिम मुदत ही देण्यात आली आहे। यानंतर कोणतीही सूचना ही स्वीकारली जाणार नाही। म्हणूनच जर तुम्हाला तुमचं मत आयोगापर्यंत पोहोचवायचं असेल तर वेळ वाया घालवू नका। आयोगाने स्पष्ट केलं आहे की सर्व सूचना या गोपनीय ठेवल्या जातील। निकाल एकत्रित आकडेवारीनुसार सादर केला जाईल। कर्मचाऱ्यांच्या सूचनांच्या आधारे पुढील शिफारसी तयार केल्या जाणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे 2025च्या शेवटी सरकारने 8वा वेतन आयोग हा स्थापन केला आहे। केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाचे वेतन, भत्ते आणि पेन्शन यांचा सखोल आढावा घेण्याचे काम आहे आयोगाकडे आले आहे। अहवाल सादर करण्यासाठी आयोगाला 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे। तुम्हाला काय वाटतं? 8वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे का? तुमचं मत हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।